तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण DHCP सर्व्हर कसा कॉन्फिगर करू शकतो. ओके, पॅकेट ट्रेसरमध्ये. तर दोन मेथड सांगणार आहे. पहिली मेथड आहे आपण एका सर्व्हरला कसं DHCP मध्ये कॉन्फिगर करू शकतो, आणि सेकंड मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण एक MLS म्हणजे की मल्टीलेअर स्विचला घेऊन आपण त्याच्यामध्ये कॉन्फिगरेशन कमांड्स टाईप करून त्याला आपण DHCP कसं कॉन्फिगर करू शकतो हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट स्टेप पहिली मेथड आपण बघूया. सर्वात पहिलं मी इथे काय करतो, आधी दोन PCs घेतो, इथे PC1 PC2. त्याच्यानंतर इकडे एक स्विच घेतो, हा लेअर 2 स्विच आहे, आणि एक सर्व्हर घेऊया. ठीक आहे, ह्याला आधी कनेक्ट करून घेऊया सिम्पली. ठीक आहे, हे मी कनेक्ट करून घेतलं. आता सिम्पली आपल्याला सर्व्हरमध्ये जाऊन ह्याला मी आधी DHCP सर्व्हर नाव देतो, DHCP सर्व्हर. ठीक आहे, आता ह्याला आपण सर्व्हिसेसमध्ये जाऊन काय करायचं तर सिम्पली बघा, हे ओपन करा. सर्व्हिसेसमध्ये जाऊन ह्याच्यामध्ये बरेचसे सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. सिम्पली DHCP सर्व्हर सिलेक्ट करा, आणि इकडे आपल्याला आहे ना, इथे बघू शकतात एक एंट्री पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे काय तर एक आपल्याला नेटवर्क द्यायचा आहे 192.168. इथे 168. इथे डॉट म्हणजे तेच वेगळ्या वेगळ्या ऑटोमॅटिकली घेईल तो 1.0. ठीक आहे, आता याचं मी नाव देतो LAN 1. ठीक आहे, सिम्पली याला ऑन करा, आणि जर सबनेट मास्क काय होईल तर 255, त्यानंतर 255.0. ठीक आहे, एवढं झालं. सिम्पली सेव्ह करून ठीक आहे ॲड करा. ठीक आहे, ॲड झालेला आहे. स्टार्ट IP ॲड्रेस, सबनेट मास्क. ओके, आता जर मी इथे PCमध्ये जाऊन डेस्कटॉपमध्ये जाऊन IP कॉन्फिगरेशन DHCP जर केलं तर आता इकडे तो ऑटोमॅटिकली IP ॲड्रेस घेईल. ठीक आहे, ओके, फेल झालं. तर बघूया आपण काय चुकलं ते. तर सिम्पली आपल्याला इकडे जाऊन आहे ना, ओके, हे सर्व करायचं आहे. LAN 1 दिला आहे, आपण IP ॲड्रेस दिला आहे, तर बरोबर आहे. ओके, हां, एक आपली कॉन्फिगरेशन राहिली ती म्हणजे आपल्याला इथे एक IP ॲड्रेस द्यावा लागेल त्याच रेंजचा. तर इथे आपण IP ॲड्रेस असाइन करूया 192.168.1.1. सिम्पली इथे सबनेट मास्क ऑटोमॅटिकली घेईल. आता जर मी IP कॉन्फिगरेशनमध्ये जाऊन DHCP सिलेक्ट केला ना, तर तो ऑटोमॅटिकली बघू शकता DHCP रिक्वेस्ट सक्सेसफुल. ठीक आहे, तर सर्वात पहिलं आपल्याला एक IP ॲड्रेस असाइन करायचा आहे. IP ॲड्रेस असाइन केल्यानंतर त्याच रेंजचा सर्व्हिसेसमध्ये जाऊन हे इथे सबनेट आपल्याला एंटर करायचं आहे. ठीक आहे, तर ही झाली फर्स्ट स्टेप. इझी होती, सिम्पल होती. काही समजलं नसेल, काय डाऊट असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, आता मी काय करतो, सेकंड स्टेप, सेकंड मेथड, हे सगळं इथून रिमूव्ह करतो. ठीक आहे, एंटर, रिमूव्ह. आता इकडे अजून एक मी PC घेतो, एक लॅपटॉप घेऊया. आता इथे का ना एक मल्टीलेअर स्विच घेऊया. म्हणजे काय तर आता DNS सर्व्हर नाही आहे, तर एक मल्टीलेअर स्विच घेऊया, आणि याच्यामध्येच आपल्याला कमांड एंटर करून आपल्याला DHCP कॉन्फिगर करायचं आहे. तर सिमिलरली इकडे पण ह्याला पण आपण कनेक्ट करून घेऊया. ठीक आहे, हा स्विच आहे तर डिरेक्टली आपण ह्याला कनेक्ट करू शकतो. ओके, ठीक आहे, ह्याला मी कनेक्ट करून घेतलं. आता आपल्याला काय करायचं तर काही कमांड्स आहेत, जास्त कमांड्स नाहीत, एक 3-4च कमांड आहेत, आणि आपल्या DHCP कॉन्फिगर होऊन जाईल. ठीक आहे, सर्वात पहिलं आपल्याला याच्यामध्ये पण एंटर करून, ठीक आहे, नो प्रेस करा, आणि सिम्पली इनेबल कॉन्फिग टी. ठीक आहे, एंटर. कॉन्फिग टी केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं इथे कमांड एंटर करायची आहे, IP DHCP पूल LAN 1. जसं मगाशी DNSमध्ये DHCP सर्व्हरमध्ये सुद्धा आपण LAN नाव दिलं होतं LAN 1. ठीक आहे, तसंच इथे आपण कमांडमध्ये फक्त आता नाव टाकतोय की पूलचं नाव मला द्यायचं LAN 1. सिमिलर नाव ठेवतो मी LAN 1. आता इकडे आपल्याला नेटवर्क द्यायचा आहे, तर नेटवर्क मी इथेच वेगळा देतो, 192.168.2.0 देऊया इथे. आता आपण 2.0, आणि याचं सबनेट आहे 255.255.255.0. एंटर. ठीक आहे, एवढं केल्यानंतर सिम्पली आपल्याला एक डिफॉल्ट राउटर पण सेट करावं लागेल. तर मी डिफॉल्ट राउटर सेट करतो, जो की आहे 192.168.2.200. ठीक आहे, सिम्पली एवढंच एंटर करायचं आहे. मी एंटर प्रेस करतो. आता आपल्याला अजून एक काय करायचं, तर ही स्टेप नेसेसरी नाही आहे, पण तरी करायचे तर करू शकतो. DNS सर्व्हर 8.8.8.8, हा जर मी कमांड एंटर केली तर ह्याच्यामध्ये आपण DNS सर्व्हर पण सेट करू शकतो ह्याच्याने. ठीक आहे, सिम्पली एक्झिट करतो. एक्झिट केल्यानंतर आता आपल्याला एक स्टेप अशी करायची आहे की डिफॉल्ट राउटरचा जो IP ॲड्रेस आहे तो त्यांनी म्हणजे मल्टीलेअर स्विचने दुसऱ्या कुठल्याही डिव्हायसेसला असाइन नाही केला पाहिजे. तर ह्याच्यासाठी पण एक कमांड आहे, ती म्हणजे IP DHCP exclude
ॲड्रेस 192.168.2.200 एवढं एंटर केल्यानंतर ठीक आहे, म्हणजे काय तर हा जो IP ॲड्रेस आहे आता तो कोणालाही असाइन नाही करणार, कोणत्याही डिव्हाइसेसला असाइन नाही करणार. ठीक आहे, तर सिम्पल आहे. आता जर मी इकडे जाऊन केलं ना तरी तुम्ही बघा की आपलं DHCP सक्सेसफुली वर्क नाही करणार. ठीक आहे, बघू शकता आता इथे DHCP फेल्डचा मेसेज येईल आपल्याला. रिक्वेस्टिंग IP ओके आलं DHCP फेल्ड, कारण ह्याच्यामध्ये आपण VLAN असाइन नाही केला. VLANला एक IP ॲड्रेस असाइन करावं लागेल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपलं सक्सेसफुल होईल. तर ते कसं करतात, सर्वात पहिलं तर IP नाही, इंटरफेस VLAN 1 आणि जो आपण इथे डिफॉल्ट राउटर केला होता ना त्याच डिफॉल्ट राउटरचा इकडे IP ॲड्रेस द्यायचा आहे. IP ॲड्रेस 192.168.2.200 255.255.255.0 ओके, नो शटडाऊन. एवढं सिम्पली झालेलं आहे. किती 4-5 कमांडच टाईप केल्या असतील. सिम्पली आता जाऊन जर मी DHCP केलं तर इथे सक्सेसफुली आपल्याला IP ॲड्रेस भेटेल. बघू शकतात DHCP रिक्वेस्ट सक्सेसफुल. इकडे पण जर मी जाऊन डेस्कटॉपमध्ये IP कॉन्फिगरेशन DHCP तर इकडे पण सक्सेसफुल होईल आणि लॅपटॉपमध्ये पण डेस्कटॉप IP कॉन्फिगरेशन DHCP सक्सेसफुल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 2 मेथड आहेत ज्याच्यामध्ये आपण DHCP कॉन्फिगर करू शकतो. मी होप करतो तुम्हाला समजलं असेल. काय डाऊट्स असतील, काय नसेल समजलं तर कमेंट करा. मी कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर देईन त्याचं. जर तुम्हाला DHCP कसं वर्क करतं, DHCP काय असतं, ते कसं बॅकग्राऊंडमध्ये वर्किंग कसं आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर तुमच्या स्क्रीनवरती व्हिडिओ येत असेल तो व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे की DHCPचं प्रॉपर वर्किंग कसं आहे ते. ओके, तर व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र.